26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। राणाला भारतात आणल्यानंतर त्याला NIA कोठडीत ठेवलं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता आणि त्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळाले। तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता भारतीय एजन्सीजनी अमेरिकेसोबत पूर्ण केली आहे। आता एजन्सीजने सर्व आवश्यक कागदपत्रे अमेरिकन न्यायालयात सादर केली आहेत आणि न्यायालयाची परवानगी देखील मिळवली आहे। दरम्यान आजच तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। तर आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनने जोडले गेलेले आहेत। प्रशांत, 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं जाण्याची माहिती मिळतेय, लवकरच तो भारतात येईल असं सांगण्यात येतंय, काय अधिकची माहिती आहे? खास करून जी माहिती मिळते की गेल्याच आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने 26/11चा जो मास्टरमाइंड होता तहव्वूर राणा याची याचिका फेटाळली। त्यानंतर भारतीय पथक जे आहे NIAचं पथक हे अमेरिकेत रवाना झालेलं आहे आणि आज सकाळी साधारणतःची माहिती मिळते आज रात्री उशिरापर्यंत तहव्वूर राणा घेऊन भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपल्याला माहित असेल की 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा हा सूत्रधार आहे आणि तहव्वूर राणा हा पाकिस्तानी असून गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने अमेरिकेत लपून बसला होता आणि त्यानंतर त्याला त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत सरकारच्या वतीनं करण्यात आली। त्यानंतर या प्रत्यार्पणाच्या मागणीच्या विरोधात त्यांनी विविध कोर्टांमध्ये याचिका दाखल केली होती। या सर्व ठिकाणी याचिका फेटाळल्यानंतर त्याला खास करून जर बघितलं आपण आता तर 3 वरिष्ठ अधिकारी जे आहे NIAचे हे अमेरिकेत दाखल झालेले आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असून यामध्ये खास करून महानिरीक्षक दर्जाचे देखील अधिकारी आहे आणि ज्यांनी दिलेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाला घेऊन हे खास करून भारतात येणार आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने 26/11च्या आरोपांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल पूर्ण झालेला आहे त्याच्यावरती त्यानंतर कोर्टात कारवाई कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा च्या कोठडीमध्ये म्हणजे मुंबईत त्याला ठेवण्यात येणार आहे। त्यासाठी 2 तुरुंगामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्यासाठी सध्या तिथे कडक व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। त्या 2 तुरुंगापैकी एका तुरुंगात त्याला ठेवून त्याच्यावरती कठोर कशी कारवाई करता येईल यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सोशल मीडियाचा कुठलाही ट्रेंड फॉलो करताना तो आंधळेपणाने फॉलो करू नका आणि कुठल्याही बँक डिटेल्स कुठल्याही सायबर गुन्ह्यात तुम्ही अडकू नये अशी काळजी घ्या। वळूया पुढच्या बातमीकडे। नाशिकमधील गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा तापलाय। या प्रदूषणाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरीत उड्या मारत आंदोलन करून या प्रदूषणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे, ती कधी प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होणार असा सवाल या मनसे कार्यकर्त्यांनी विचारलाय। तर आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरी स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि त्या संदर्भात आंदोलन देखील करताना दिसून येत आहेत, काय अधिकची माहिती? आपण बघतोय नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जे आहे त्यांनी गोदावरीच्या रामकुंडामध्ये अशा पद्धतीने उड्या घेतलेल्या आहे आणि त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। रामकुंड परिसरातली ही सगळी दृश्य आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की गोदावरी नदी स्वच्छ व्हावी, रामकुंड स्वच्छ व्हावं। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील प्रदूषित नद्यांबाबत आक्षेप घेतलेला होता आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देशभरातून उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। अनेक ठिकाणून टीकाही झालेली होती। मात्र राज ठाकरे यांची भावना किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी आज हे आंदोलन जे आहे ते नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये केले जात आहे आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण। काही महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय मागणी तुमची आहे आणि का हे आंदोलन केलं जात आहे? आपलं नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, कुंभमेळ्याचं क्षेत्र आहे आणि इथे सगळे भाविक अख्ख्या महाराष्ट्रातून काय जगभरातून येतात। तीर्थ म्हणून आपलं पाणी पिण्यासारखं नाही, आंघोळ करण्यासारखं सुद्धा नाही। तर ही गोदावरी नदी राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ही गोदावरी नदी बघितली असेल किती घाण आहे, ही गोदावरी नदी स्वच्छ करण्याची आम्ही मागणी केलेली आहे महापालिका प्रशासनाला। आतापर्यंत लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे पण अजूनही आपली गोदावरी नदी स्वच्छ झालेली नाही। कुंभमेळा तोंडावर आलेला आहे, तेव्हा काय करायचं आपल्या प्रशासनाने? आणि सर्वसामान्य माणूस हे प्राणी अचानक करता प्रचलन करता तुम्ही बघितलं असेल हे सगळं
पानवेली इथे आहेत, घाण आहे सगळी, ही स्वच्छ झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आवाज उठवला आहे आणि हा आवाज आमचा बंद होऊ शकणार नाही, हा आवाज असाच राहणार आहे आणि ही गोदावरी नदी स्वच्छ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण बघतोय गोदावरी नदी स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही. आणखी काही पदाधिकारी काय मागणी तुमची आहे? आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षापासून गोदावरी ही स्वच्छ नाहीच आहे. ज्या ज्या वेळेला कुंभमेळा येतो त्या वेळेला फक्त हेच सांगत असतात का आम्ही स्वच्छ करू, स्वच्छ होत नाही. 50% आनंदवलीपासून टोटल ड्रेनेजचं पाणी याच्यामध्ये असतं. ते घाण पाणी असल्यामुळं टोटल गोदावरीची हीच परिस्थिती झाली आहे बऱ्याच वर्षापासून. त्याच्यामुळं प्रशासकांनी आणि शासनाने लवकरात लवकर स्वच्छता करावी ही आमची मागणी आहे मंचाच्या वतीनं. ज्याप्रमाणे माननीय राजसाहेबांनी आवाज उठवला आहे की महाराष्ट्रातल्या सर्व नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे, या गोदावरीची एक शोकांकिता आहे. आज आमचं आंदोलन या ठिकाणी होणार होतं हे प्रशासनाला माहीत होतं, म्हणून काल दुपारी इथं पाणी सोडण्यात आलेलं आहे. कालपर्यंत परवापर्यंत इथं प्रचंड अशी घाण होती. प्रशासन आंदोलनाला घाबरलेलं आहे आणि काल दुपारी सायंकाळी यांनी या ठिकाणी पाणी सोडून लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. या गोदावरीचं पावित्र्य राखण्याचं काम प्रशासनाचं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लढाईमध्ये आजपासून उतरलेली आहे. प्रशासनाने वेळी त्याची दखल घेतली नाही तर यापेक्षाही जास्त उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल. आपण बघतोय नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये अशा पद्धतीनं हे कार्यकर्ते जे आहे त्यांनी उड्या घेतलेल्या आहे आणि हे आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र स्वरूपानं या ठिकाणी केलं जातं. या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ती तीच आहे की राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे की देशभरातल्या नद्या अस्वच्छ आहे त्या स्वच्छ कराव्या, ज्या प्रशासनावर या नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडनं मात्र चुकीचे अहवाल जे आहेत ते दिले जातात. नाशिकच्या याच रामकुंडातल्या पाण्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने जो काही अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं होतं की रामकुंडाचं हे पाणी जे आहे ते मिनरल वॉटर इतकं शुद्ध आहे अशा प्रकारचा अहवाल दिलेला होता आणि या सगळ्यावरती आक्षेप जो आहे तो या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा होता आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज नाशिकच्या रामकुंडावरती हे अनोखं आंदोलन जे आहे त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. थेट रामकुंडाच्या पाण्यामध्ये उड्या घेत हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. केवळ गोदावरीच नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या जितक्या नद्या असेल, ज्यामध्ये नंदिनी असेल, वाघाडी असेल आणि गोदावरी असेल, या प्रमुख ज्या नद्या आहेत त्या जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत मनसेचे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि एक आक्रमक भूमिका. धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.